प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने जालना जिल्हा पावन झालेला असून जालन्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे वडील राजा दशरथ यांचे मासिक श्राद्ध घातल्याची आख्यायिका आहे। श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासादरम्यान जालन्यामधून मार्गक्रमण करत असताना त्यांचे वडील राजा दशरथ यांचे मासिक श्राद्ध त्या ठिकाणी झाले। यावेळेला प्रभू श्रीरामाने जालन्याच्या कुंडलिका नदी काठावरती राजा दशरथ यांचे श्राद्ध घातले होते, असे उत्तर भारतामधील तिवारी नावाच्या एका प्राध्यापकाने वाल्मिक रामायणाचं संशोधन करून सिद्ध केले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी दिली आहे। सर काय सांगा? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने जालना ही पावन झालेली भूमी आहे। अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र अयोध्येहून वनवासामध्ये लंकेला जे गेले, तो जो त्यांचा मार्ग आहे, या मार्गाचे उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहेत आणि या मार्गातल्या उल्लेखावरून उत्तर भारतातील एक विद्वान प्रोफेसर तिवारी म्हणून आहेत, पोपटलालजी नाव आहे त्यांचं, त्यांनी एक ऐतिहासिक संशोधन केलंय। त्या संशोधनामध्ये त्यांनी वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेतलाय आणि प्रभू रामचंद्र अयोध्येवरून लंकेला जात असताना ज्या मार्गातून ते गेलेत आणि ती जी स्थळ आहेत त्या स्थळामध्ये जालना हे एक स्थळ आहे, असं त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी सिद्ध केलंय। त्यामुळे जालना शहराच्या या ठिकाणी रामतीर्थ स्मशानभूमी उभारली गेली। रामतीर्थ स्मशानभूमी एक प्राचीन ठिकाण असून ओळखलं जातं। श्रीराम वनवासामध्ये जात असताना ज्या 249 ठिकाणाहून गेले, त्यापैकी जालना हे 150वं ठिकाण आहे। राम वनवासामध्ये जाताना जालना जिल्ह्यामधील 5 ठिकाणी थांबल्याचा उल्लेख श्रीराम वनगमन स्थल या यात्रेच्या शोध पुस्तकामध्ये आहे। यामध्ये अंबड तालुक्यामधील रामसगाव, सीता नहानी, तसेच माढ्यामधील नांगरतास नेर, जालना तालुक्यामधील शंभू महादेव सावरगाव आणि रामतीर्थ या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून या भूमीत श्रीराम यांच्या पाऊल खुणा देखील आढळतात। त्याचं असं म्हटलं जातं की दशरथांचं निधन झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला जे मासिक श्राद्ध त्यांचं प्रभू रामचंद्र घालायचे, त्यातलं एक मासिक श्राद्ध त्यांनी जालन्याला रामतीर्थ या ठिकाणी घातलं, जी कुंडलिका नदीच्या काठावरती ती जागा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी दशरथाचं श्राद्ध घातलं। त्यामुळे ती जी जागा आहे ती अंत्यसंस्कारासाठी लोकांनी निवडली किंवा ती प्रचलित झाली। आज त्या ठिकाणी रामतीर्थ नावाचं स्मशान आहे, ते खूप प्राचीन आहे। याच सोबत या जिल्ह्यामध्ये मंठा तालुक्यात नांगरतास नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेले होते आणि तिथे त्यांनी त्या भागातले जे वनवासी बंधू त्या काळातले होते त्यांना शेती कशी करावी याचं शिक्षण दिलं, असा उल्लेख आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या लोकांना नांगर कसा चालवायचा असं शिक्षण दिलं आणि शेती करायची। त्यामुळे त्या गावाचंही नाव नांगरतास असं नाव त्या गावाचं पडलंय आणि त्या लोकांची श्रद्धा आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यामुळे ही शहर हा जिल्हा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे।